पाहुणं हा अहो थंडी एवढी वाजली आहे किती? एवढी वाटतेय हा ना. या आईला एक वाजली तर सध्या अंगातली थंडी जाईना बोट खेकडे झाले आमची. टॉनिक बिनिक चालू आहे का नाही नाही आता टॉनिक गाडीवर टॉनिक संध्याळी असते. काय सूट होत नाही का हा नाही संध्याळी असते. संध्याकाळी गहू अंधारात भिजवायचा. हो हा. अहो पाहुणं आम्ही तुम्हाला ऐका माझं म्हणणं ऐका पाहुणं अहो शेतकऱ्यासारखा सुखी माणूस कोण नाही काय शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही आणि काय करावं. हे जाऊ द्या हो शेतकरी सगळ्याचा बाप आहे हा बाप नाही शेतकरी. हाय का नाही शेतकरी आहे म्हणून त्याच्या तुम्ही खाती ती आईचा आई दाना सर्व्हिस वाली बघा त्यांचं आई वडील बघा शेतकरी आहे ती म्हणून खाती ती सुकानं माजूर ऐका शेतकरी. ऐका हा. पाहुणं सर्व्हिस वाल्याचं बघा डॉक्टर असू द्या वकील असू द्या पोलीस असू द्या कोण बी असू द्या अहो त्याचं सगळ्याचं वडील आई वडील वृद्धाश्रमामध्ये असतात आपण पण पिकी जाऊन आपल्या खाती ती. आपल्या शेतकऱ्याचं आई वडील कधी दिसतात का वृद्धाश्रमात हा दिसतात का अर्धी खाऊ द्यावं चटणीवर. पण झालं, सुखाचं आहे पडली. पण आपलं तिथेच वाढते ती. ऐका शेतकऱ्याचं आई वडील आपलं पोरग सांभाळतय देखभाल करतय हो म्हणून शेतकऱ्याचं आई वडील वृद्धाश्रमामध्ये कधी दिसत नाहीत पाहुणं का अरे शेतकरी आहे तर सगळं हाय आपला डायलॉग आहे पाहुणं पोट भराच कसं हा शेतकऱ्यांना म्हणून नाही पिकविले तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी भिकारी. पाहुणं नाद हा. करायचा नाही वडिलाचा आपल्या नाही. बाबतीत का आपण म्हणतोय मी आपण पिकवितो. ऐका आपण म्हणतोय आम्ही आई वडिलाला सांभाळतो नाही हो तेच आपल्याला सांभाळतात स्वार्थी ती असं. आता काल 5 किलो मटणाचा बेळ होता तुमचा होता का नव्हता हा. 5 किलो मटण कुणासाठी कोण खातंय? आणलं कुणासाठी आणलं कोण खात- आई वडिलासाठी आणलं का काय नाही म्हणलं मी. पण श्रीमंत लोक 250 रुपयाच्या थाळीसाठी ढाब्यावर जाते ती ढवारा 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 या काय आईला नाव काय त्यात देते ती हो हा. एक बिसलेरी 4 चार- रोट्या 4 पीस 4 पीस मग घरी आणलं सगळं घरभर खात गरबार खातंय 2 मणी येऊ पाहुणे. द्या हो. हा 2 मणी पण सुखाचं मणी ताट भरून पाणी तरी येते काय आमची काला करून खाऊ. हा, किती येतं ह्याला का? मनाचं हा? पाहुणं कसं शेतकरी सुखी आहे हा, हो मग ह्याला म्हणून- म्हणत आहे मी याला हो. हा मग आता कुणीकडे जायचं नियोजन होतं काय जरा आलो जरा तांदूळ आहे हा रेशायचं आपलं हा ती म्हणलं आपलं हे करून घ्यावं म्हणलं हा येताना हे कडू माझ्याचा मलचिंग करू कडू बरं पाय बी मुडपल नाही घेऊ काय झालं पायाला काय झालंय त्याच्या आईला ही मलचिंग वर टिपट टाकू नका ही कडू दुखायला गोळी घ्या की घेतली राव आपलं विनय मेडिकल माऊली चौरे अहो गावडी मध्ये फेमस मेडिकल म्हणलं तर माऊली मेडिकल या आईला हा बाजारातच बाजारातलं गावडी मध्ये जो बाजार भरतय ना डांबऱ्यातलं. हा तिथं मेडिकल म्हणलं तर आपलं माऊली चौरे दोस्त आहे आपला एवढं गोळ्या ही औषधं क्वालिटी बाज मिळतात पाहुणं तुमचा मोडका